विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय आहे? एक्स ने 50,000 रुपये लावून एक व्यापार सुरू केला. त्या व्यवसायात 2 महिन्यानंतर वाय ने 40,000 रुपये लावले व 6 महिन्यानंतर झेड ने 80,000 रुपये लावले. तर 1 वर्षाच्या शेवटी नफ्याचे गुणोत्तर काढा. तुम्हाला माहितच आहे, नफ्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर गुणिला मुदतीचे गुणोत्तर. मग विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, एक्स, वाय आणि झेड तिघे व्यक्ती आहेत. एक्स, वाय आणि कोण? झेड. ठीक आहे. एक्स ने किती रुपये लावले आहेत? 50,000 रुपये. तर त्याचे 50,000 घ्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आणि किती कालावधी? तर त्याने व्यवसायाची सुरुवात केलेली आहे म्हणून त्याचा कालावधी किती असेल? 12 महिने. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वाय हा बरोबर आहे किती महिन्यानंतर आलेला आहे? किती महिन्यानंतर? 2 महिन्यानंतर. आणि त्याने गुंतवणूक किती केलेली आहे? 40,000 रुपये. किती? 40,000 रुपये. ठीक आहे. तर 12 तून 2 गेले, 12 तून 2 गेले 10. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो झेड हा 6 महिन्यानंतर आला. बरोबर आहे. तर मग 12 तून 6 काढायचे का? नाही. उरलेले महिने किती आहेत आता? 10 आहेत. 10 तून 6 वजा करायचे. 12 तून 6 वजा करायचे का? बरेच विद्यार्थी इथे चुकतात. लक्षात येत आहे? तर बघा, एक्स ना 12 महिन्यांसाठी गुंतवणूक केलेली आहे. 2 महिन्यानंतर वाय आला म्हणजे 12 तून 2 गेले 10. किती महिने उरलेले आहेत? 10. आता 6 महिन्यानंतर कोण आलेला आहे? झेड. बरोबर आहे. तर 10 तून 6 गेले म्हणजे उरले किती? 4 महिने. आणि झेडची गुंतवणूक 4 महिन्यांसाठी असणार आहे आणि त्याने गुंतवलेली रक्कम किती आहे? 80,000 रुपये. किती? 80,000 गुणिला किती विद्यार्थी मित्रांनो? 4. लक्ष देतात बाळा? ओके. नफ्याचे गुणोत्तर. इथले 4 शून्य, इथले 4 शून्य आणि इथले पण 4 शून्य कट करून टाका. झालं? 12 पंचे 60, 4 दाई 40 आणि 8 चोक 32. आता कितीचा भाग जाईल बघा बाळा? 4 चा भाग जातोय तर 4 ने भाग देऊन द्या. ठीक आहे. ओके. 15 चोक 60, 4 ताई 40. ठीक आहे. 4 8 32. आता कितीचा भाग जाईल पहा याच्यामध्ये? नाही जात. मग तुमचं नफ्याचं गुणोत्तर आलेलं आहे बघा 15 ला 10 ला किती? 8. नफ्याचे गुणोत्तर 15 ला 10 ला 8. सगळ्यांना समजलं? चला नोट डाऊन करा.